ख्रिस्तामध्ये माझ्या प्रिय भाविक, व्यक्तीला त्याच्या जीवनामध्ये कधी ना कधी आणि केव्हा तरी चांगले अनुभव आणि वाईट अनुभव येत असतात. आणि चांगले अनुभव व्यक्तीला अजून चांगले कार्य करण्यासाठी प्रोत्साहन करत असतात, तर आलेले वाईट अनुभव व्यक्तीला जीवनामध्ये काहीतरी धडा शिकवत असतात. हे दोन्ही अनुभव व्यक्तीच्या वाढीसाठी फार गरजेचं असतात. व्यक्तीला अधिक मॅच्युअर बनवत असतात, अधिक रेस्पॉन्सिबल जबाबदारी व्यक्ती म्हणून बनवत असतात. आणि म्हणूनच आपण पाहतो की ज्या व्यक्तीच्या जीवनामध्ये असे अनुभव नसतात ती व्यक्ती मनुष्य नाही, किंवा मनुष्य म्हणून ती जीवन जगू शकत नाही. कारण चांगल्या अनुभवातून वाईट अनुभवातून गेल्याशिवाय खऱ्या जीवनाचा अर्थ व्यक्तीला कधीच समजू शकत नाही. प्रभू येशूच्या जीवनामध्ये देखील तेच झालेलं आहे. प्रभू येशूच्या जीवनामध्ये प्रत्येक वेळेला स्तुती नव्हती. सर्वच लोकांनी प्रत्येक वेळेला प्रभू येशूची वाहवा केली नाही. तर जो जमाव, जो ग्रुप त्याचं भाषण किंवा संभाषण ऐकण्यासाठी आलेला होता, त्याच्यापैकी काहींनी स्तुती केली तर बाकीच्यांनी त्याच्यावरती टीका देखील केली. आणि म्हणून प्रभू येशू समोर दोनच पर्याय होतं. एक म्हणजे या लोकांकडे दुर्लक्ष करून आपण करीत असलेलं चांगलं कार्य पुढे तसंच चालू ठेवावे, अथवा आपलं मिशन कार्य बंद ठेवावं. परंतु प्रभू येशू ख्रिस्ताने आपलं पहिलं प्राधान्य आपलं मिशन कार्याला दिलं. लोक कदाचित स्तुती करतील आणि दुसऱ्या दिवशी वाईट देखील बोलतील किंवा निंदा नालस्ती करतील, याविषयी प्रभू येशूला नक्कीच माहिती होती, जाणीव होती. आणि म्हणून प्रभू येशू ख्रिस्ताने स्तुती करणाऱ्या लोकांकडे देखील जास्त लक्ष दिलं नाही, किंवा टीका करणाऱ्या लोकांकडे देखील जास्त लक्ष दिलं नाही. तर जास्त लक्ष त्याने आपला गोल म्हणजेच देवाचं राज्य कशा प्रकारे प्रस्थापित करता येईल व त्या प्रकारे काय करता येईल त्या आपल्या मिशन कार्याकडे त्याने लक्ष दिलं. आणि म्हणूनच प्रभू येशू ख्रिस्त आपलं मिशन कार्य पूर्ण करू शकला. आणि म्हणूनच आजच्या शुभवर्तमानामध्ये आपण पाहत आहोत की लोक पटकन म्हणत आहेत की ह्याला तर आपण पाहिलेलं आहे, याचं बालपण आपलं ठाऊक आहे, याचे वडील संत जोसेफ आहेत, मरिया त्याची आई आहेत, त्याचे कझिन भाऊ बहीण आपण सर्व जाणतो. तर याला एवढं ज्ञान कुठून आलेलं आहे? कदाचित त्याने पुस्तके शिकून ज्ञान मिळवलेलं असतं. परंतु कोणीही प्रभू येशू ख्रिस्ताला एक विधाता किंवा तारणारा म्हणून स्वीकारण्यासाठी तयार नव्हते. कारण त्यांना प्रभू येशूची फॅमिली, कुटुंब सर्व काही ठाऊक होते. परंतु प्रभू येशू ख्रिस्ताला एवढंच वाईट वाटते केवळ त्यांच्याकडे असलेल्या अविश्वासावर. आणि म्हणून प्रभू येशू ख्रिस्त सरळ सांगत आहे की संदेशाला स्वतःच्या गावामध्ये मान सन्मान मिळत असतो. म्हणजे संदेशाला त्याचेच व्यक्ती स्वीकारत नसतात, पण जे कोणी स्वीकारत असतात ते कोण असतात? गोरगरीब असतात. ते कोण असतात? ते साधे सुधे समाजातील लोक असतात. तेच परमेश्वराला स्वीकारत असतात. आणि म्हणून प्रभू येशू ख्रिस्ताचं आगमन किंवा प्रभू येशू ख्रिस्ताला ज्या लोकांनी स्वीकारलं ते लोक होते पापी, ते लोक होते साधे सुधे लोक. या लोकांनीच प्रभू येशूचा स्वीकार केला व त्याच्यावरती पूर्णपणे विश्वास ठेवला. परंतु जे लोक प्रभू येशूच्या जवळ होते, स्वतःचे नातलग होते, त्यांनी मात्र प्रभू येशूवरती विश्वास ठेवला नाही. आणि तीच खंत प्रभू येशू ख्रिस्ताला वाटत होती. आणि म्हणून प्रभू येशू ख्रिस्त आज सांगत आहे की संदेशाला स्वतःच्या गावामध्ये मान सन्मान मिळत नसतो. माझ्या प्रिय भाविकांनो, आपल्या जीवनामध्ये देखील अशा प्रकारचा अनुभव आल्यानंतर खचून जाऊ नका. कारण आपल्यासाठी प्रभू येशू ख्रिस्त एक आदर्श आहे. त्या प्रभू येशू ख्रिस्ताने आपल्या समोर एक कित्ता किंवा आदर्श घडवून दिलेला आहे की जीवनामध्ये कितीही संकटे आले, काही क्षण दुःखाचे असतील आणि काही क्षण सुखाचे देखील असतील, अशा लपंडवाप्रमाणे हे क्षण बदलत जातात. परंतु आपण मात्र आपल्या मिशन कार्यापासून हटता कामा नाही.
जे जीवन परमेश्वराने आपल्याला दिलेलं आहे त्याचा आपण चांगल्या प्रकारे उपयोग करून आपलं मिशन कार्य सक्सेसफुल करण्यासाठी आपण प्रयत्न केला पाहिजे. आज परमेश्वराकडून सामर्थ्य मागूया. जेव्हा जेव्हा आपल्या मनाचं खच्चीकरण होईल, जेव्हा जेव्हा असे लोक आपल्या जीवनामध्ये अडथळा निर्माण करतील, तेव्हा परमेश्वराने आपला विश्वास वाढवावा व परमेश्वराने आपलं मन स्थिर व भक्कम करावं. म्हणून आपण विशेष कृपा व शक्ती मागूया. आमेन.